इथून आलो माईक बरोबर आणि त्यांचं स्वागत करत आहोत. माईक बरोबर त्यांचे विचार शेवटपर्यंत असेच ठेवू आणि असेच लोकायला त्यांनी वाट लावली पाहिजे ही इच्छा ठेवून त्यांचे स्वागत करत. कारण शेतकऱ्यांबद्दल आणि जवानांबद्दल जे बोलले ते मला लय चांगलं आवडलं म्हणून मी घरातून उठून सध्या इथं आलो. तर महाराज मला एवढंच बोलायचं आहे की ही पुण्यतिथी जी होत असती वर्षाला शेजारीच मी राहतो ते प्रत्येक वर्षी याला होती तर ही एका वर्षाला होती अशी हे कीर्तन तुमच्यासारखं जे बोलायचं आहे ते आमच्या समाजाची मस्जिद मध्ये प्रत्येक 8 दिवसाला होते. लोकायला समजवणं लोकायला सांगणं संत काय बोलून गेले काय सांगून गेले त्याच्यावर कायम राहा चांगले राहा ऐकून राहा आणि चांगलं करा. हे इतकं बोलून बोलून तरी जग टाळ्यावर नाही. जर हे बोलले नसते तुम्ही लोक मग कसं राहिलं. सरदोषीच्या काळातले शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आम्ही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ता. तुम्ही महाराज लोक कीर्तनकार लोक इतक्या अंतकरणातून सांगून सांगून जगात एवढं सांगत असताना बी जगात समाधान किंवा कोणत्या गोष्टीची रोकथाम नाही वाईट कामायची. तर हे जर सांगितलेलंच नसतं कोणी सांगायलाच महाराज नसले कोणी कीर्तनकार नसतील तर मग काय झालं अतिरिक्त जास्त झाला असतं असं आहे.